नमस्कार, माझं नाव अमेय. स्टॉक मार्केट मेगा स्टोर या आपल्या चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आहे रविवार. कंपनी अनालिसिसच्या माध्यमातून आपण कंपन्यांची माहिती आज घेणार आहोत, जसे आपण दर रविवारी घेतो तसं. आज एक मेटल सेक्टर मधली कंपनी मी निवडलेली आहे. नॅल्को किंवा नाल्को म्हणतात त्याला, म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड. ह्याची आपण आज माहिती घेणार आहोत. तर आपण माहिती कशी घेतो कंपनीची, कंपनी अनालिसिस करतो कसा, ते इंट्रोडक्शन, स्वॉट अनालिसिस, पॅरामीटर्स ऑफ स्टॉक, टेक्निकल्स, फंडामेंटल, शेअर होल्डिंग पॅटर्न हे आपण बघत जातो आणि त्याच्याबरोबर नीड टू नो पण बघतो. तर आपण आता नीड टू नो बघणार आहोत. नीड टू नो हे सगळ्या कंपन्यांसाठी लागू आहे. ह्याच्यात काय दिलेलं आहे, तर शेअर कधी घ्यायचा, कधी होल्ड करायचा, कधी विकायचा, या गोष्टी दिलेल्या आहेत. व्हेन टू बाय म्हणजे शेअर घ्यायचा कधी, जेव्हा शेअरची प्राइस कमी असते, जेव्हा ओव्हरऑल मार्केटच डिक्लाइनिंग असतं, मंदीचं मार्केट असतं आणि शेअरची प्राइस कमी झालेली असते, चांगली क्वालिटी कंपनी तुम्हाला मिळाली, तर अशा वेळी घ्यायचा शेअर. जसं आपण बाजारात जाऊन एखादी वस्तू स्वस्तात घ्यायला जातो, तसंच शेअरच्या बाबतीतही स्वस्त झाला की घ्यायचा. सेल कधी करायचा, तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन कम्प्लीट झाल्यावरती किंवा तुमचं टार्गेट किंवा स्टॉप लॉस जे काही आहे ते दोन्हीपैकी काही हिट झालं तरी, स्टॉप लॉस जरी हिट झाला तरी एक्झिट करायचं. इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय, तर इंट्राडे असेल तर तो एक दिवस किंवा एक आठवडा, एक महिना, 6 महिने, 1 वर्ष, 10 वर्ष काय असेल ते. होल्ड कधी करायचा, तर तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन जेवढा आहे तेवढ्या कालावधीसाठी किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काही कंपनीबद्दल न्यूज आली, काहीतरी चांगली न्यूज की रिझल्ट चांगला येणार आहे किंवा काही कॉर्पोरेट ऍक्शन डिक्लेअर केली म्हणजे बायबॅक किंवा स्प्लिट आणि त्याच्याने शेअर वर जाणार आहे असं कळलं तर होल्ड करायचा. आता आपण कंपनीची इंट्रोडक्शन बघूया. कंपनी म्हणलं तसं नाल्को लिमिटेड, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी. टाईप काय, तर गव्हर्नमेंट कंपनी अँड पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. शेअर बाजारात लिस्टेड आहे म्हणून पब्लिक आहे. ज्या कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड नाहीये त्या प्रायव्हेट लिमिटेड असतात. फाउंडर ह्याचं मिनिस्ट्री ऑफ माइन्स म्हणजे खाण मंत्रालय आणि भारत सरकार ह्याचं फाउंडर पेरेंट आहे, म्हणजे ही सरकारी कंपनी आहे. त्यानंतर 7 जानेवारी 1981 मध्ये ही कंपनी स्थापन झाली, आजपासून 40 वर्षांपूर्वी. त्याच्यामुळे जुनी कंपनी, 40 वर्षाचा इतिहास आहे कंपनीला. की पर्सन आहे श्रीधर पात्रा, जे चेअरमन आणि एमडी आहेत कंपनीचे. मायनिंग अँड पॉवर इंडस्ट्री मधली ही कंपनी आहे. हेडक्वार्टर्स ह्याचे भुवनेश्वर ओडिशामध्ये आहेत आणि ह्यांचा रेव्हेन्यू आहे 8471.84 करोड, त्याच्यामुळे चांगला रेव्हेन्यू आहे. प्रोडक्ट्स यांचे बॉक्साईट, ॲल्युमिनियम आणि ॲल्युमिना हायड्रेट हे यांचे प्रोडक्ट्स आहेत. आता स्वॉट डायग्राम आहे हा. ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी थ्रेट मी थोडक्यात दिलेत, हे तर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. स्ट्रेंथ्स बघूया कंपनीच्या. कंपनी विथ हाय ईपीएस ग्रोथ, गुड क्वार्टरली ग्रोथ इन द रिसेंट रिझल्ट, ग्रोथ इन क्वार्टरली नेट प्रॉफिट विथ इन्क्रीजिंग प्रॉफिट मार्जिन इयर ऑन इयर, कंपनी विथ लो डेट, कंपनी विथ झिरो प्रमोटर प्लेज, FII, FPI increasing their shareholding, recent result growth in operating profit with increasing operating margin year on year. म्हणजे काय, तर ऑपरेटिंग मार्जिन, नेट प्रॉफिट हे सगळं कंपनीचं वाढतंय. ईपीएस पण कंपनीचा चांगला आहे. त्यानंतर रिसेंट रिझल्ट सुद्धा कंपनीचा चांगला आलाय. कमी कर्ज असलेली कंपनी, लो डेट कंपनी, निग्लिजिबल कर्ज आहे आणि कंपनीचं प्लेजिंग नाहीये. प्रमोटरचे शेअर काही प्लेज वगैरे केलेले, झिरो प्लेजिंग आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. आता विकनेसेस बघूया आपण. निगेटिव्ह ब्रेकडाऊन, थर्ड सपोर्ट, डिक्लाइनिंग नेट प्रॉफिट विथ फॉलिंग प्रॉफिट मार्जिन क्वार्टर ऑन क्वार्टर, हाय व्हॉल्यूम, टॉप लुझर्स. म्हणजे काय, तर आता निगेटिव्ह टेरिटरीमध्ये आहे कंपनी, थर्ड सपोर्टच्या थोडासा खाली आलेला आहे प्राइस. त्यानंतर प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर बघितलं तर वाढलेलं आहे, पण क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस बघितलं तर कमी झालेलं आहे. आणि व्हॉल्यूम वरती ट्रेड होतात आणि ते ट्रेड निगेटिव्ह टेरिटरीमध्ये, म्हणजे शेअर विकलेले आहेत हाय व्हॉल्यूम मध्ये, त्याच्यामुळे शेअरची प्राइस कमी झाली आहे. हे विकनेस आहेत आणि ह्या कंपनीसाठी चांगल्या गोष्ट नाही. आता ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट बघूयात. ह्या कंपनीला खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कंपनी विथ करंट पीई रेशो लेस दॅन 3 year, 5 year अँड 10 year पीई. Brokers upgraded recommendation or target price in the past 3 months. Street favorite, high analyst rating with at least 20% upside, highest recovery from 52-week low, stock with low P. म्हणजे पी रेशो स्टॉकचा कमी आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर ब्रोकरनी टार्गेट प्राइस रेकमेंडेशन मागच्या 3 महिन्यामध्ये अपग्रेड केलेला आहे आणि लोक आणि इन्व्हेस्टर्सचा वगैरे DIFIचा फेवरेट स्टॉक आहे हा मेटल सेक्टर मधला आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि 52-week लो पासून सुद्धा हायएस्ट रिकव्हरी झाली, त्याच्यामुळे ह्या कंपनीसाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. थ्रेट काय आहे, तर डिग्रोथ इन रेव्हेन्यू,
प्रॉफिट अँड ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन इन रिसेंट रिझल्ट. म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर मध्ये रेव्हेन्यू प्रॉफिट वगैरे कमी झालाय कंपनीचा आणि हा थ्रेट आहे. आता पॅरामीटर्स ऑफ स्टॉक बघूया आपण. करंट मार्केट प्राइस आहे 73.30, 52 वीक लो 29.10, 52 वीक हाय 97.45. म्हणजे अजून या कंपनीला वाढायला खूप स्कोप आहे. 52 वीकच्या आसपास, 52 वीक हायच्या आसपास कंपनी अजून आलेली नाही, पण 52 वीक लो पासून खूप वर आहे. मार्केट कॅपिटल 13,462 करोड आहे, म्हणजे मिड कॅप कंपनी आहे ही. 5,000 ते 20,000 करोडच्या मध्ये याची मालमत्ता आहे. 5,000 पेक्षा कमी असेल तर स्मॉल कॅप आणि 20,000 पेक्षा जास्त असेल तर लार्ज कॅप कंपनी असते. 50% डिव्हिडंड देते. फेस व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे ₹2.5 कंपनी डिव्हिडंड देते पर शेअर. आता अर्निंग पर शेअर आहे 8.88, म्हणजे ठीक आहे, पण अजून थोडं चांगलं असायला काही हरकत नाही. पी रेशो 8.25, इंडस्ट्री पी 47.75, म्हणजे अंडर व्हॅल्यूड स्टॉक ह्या खूपच जास्त, ह्याला अजून वाढायला चान्स आहे. आणि ह्याच्या ज्या पिअर ग्रुप कंपन्या आहेत, म्हणजे सेल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा हिंदाल्को, हिंदुस्तान ॲल्युमिनियम कॉर्पोरेशन वगैरे, ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या ह्याच्या तुलनेत जास्त वाढल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याला वाढायला सुद्धा पोटेन्शियल आहे आणि त्या कंपन्यांसारखा सुद्धा हा स्टॉक वाढू शकतो. या कंपनीमध्ये चांगले रिटर्न्स देऊ शकते असं मला वाटतं. बुक व्हॅल्यू 58.14, चांगली बुक व्हॅल्यू आहे. प्राइस टू बुक 1.26, थोडासा 1 पेक्षा जास्त आहे, पण खूप काही अगदी जास्त प्राइस टू बुक नाहीये, ठीक आहे, पण 1 किंवा 1 पेक्षा कमी असायला पाहिजे. बीटा 1.19, म्हणजे हाय मोमेंटम हाय व्हॉलॅटिलिटी स्टॉक आहे, कारण का 1 किंवा 1 पेक्षा खाली असेल बीटा तर लो मोमेंटम स्टॉक असतो. डिलिव्हरेबल्स 29.52% आहेत, म्हणजे 29.52% शेअर डिलिव्हरीमध्ये घेतले जातात आणि उरलेले जे 70% वगैरे आहे ते इंट्राडे मध्ये ट्रेड होतात. आता आपण टेक्निकल्स बघणार आहोत. टेक्निकल्समध्ये मुव्हिंग एव्हरेज, क्रॉस ओव्हर आणि पिवोट लेवल येतात बेसिक टेक्निकल अनालिसिसमध्ये. आता मुव्हिंग एव्हरेज क्रॉस ओव्हर मध्ये 5 आणि 20 डे म्हणजे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म म्हणजे 20 आणि 50 डे, लॉंग टर्म म्हणजे 50 आणि 200 डे मुव्हिंग एव्हरेज क्रॉस ओव्हर. ह्याच्यात तुम्ही बघितलं तर फक्त शॉर्ट टर्मला बेरिश आहे, मीडियम आणि लॉंग टर्मला बुलिश आहे. याचा अर्थ कंपनी शॉर्ट टर्म मध्ये आता निगेटिव्ह टेरिटरीमध्ये असल्या कारणाने निगेटिव्ह रिटर्न्स देते, पण मीडियम किंवा लॉंग टर्म साठी घेतल्यास चांगले रिटर्न देऊ शकते. हे कालांतराने बदलत असतं, त्याच्यामुळे बघावं लागेल, पण आत्ताचा सिनेरिओ हा आहे. आता क्लासिक, फिबोनाची, कॅमरिला या 3 प्रकारच्या पिवोट लेवल असतात. याही कालांतराने बदलत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला मॉनिटर करावी लागेल कंपनी. R1, R2, R3, S1, S2, S3 3 सपोर्ट लेवल आहेत. R1, R2, R3 3 रेजिस्टन्स पार करून कंपनीची शेअर प्राइस वर गेली म्हणजे ब्रेकआउट आलाय, अपट्रेंड मध्ये कंपनी आहे. आणि जर S1, S2, S3 3 सपोर्ट लेवल पार करून शेअरची प्राइस खाली आली म्हणजे कंपनी निगेटिव्ह ट्रेंडमध्ये आणि डाऊन ट्रेंड आहे असा त्याचा अर्थ होतो. आता आपण रेव्हेन्यू बघणार आहोत. फंडामेंटल्सचा एक इम्पॉर्टंट भाग आहे. हा सगळा अॅन्युअल डेटा आहे 5 वर्षाचा, 2017 ते 2021, आणि हे जे रेव्हेन्यू, बॅलन्स शीट, इन्कम स्टेटमेंट वगैरे आहे हा सगळा डेटा करोड रुपयांमध्ये आहे. आता आपण रेव्हेन्यू बघूया. 7543, 9509, 11499, 8471, 8955, म्हणजे 2017 ते 2019 कंटिन्युअस वाढला होता. 20 मध्ये कमी आला, पण तो पॅन्डेमिकचा असर असू शकतो. अजून काही कारण असेल तर फाइंड आउट करायला लागेल. मेजर पॅन्डेमिकमुळेच कमी झालाय आणि 20च्या तुलनेत 21 मध्ये वाढलाय, ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे रेव्हेन्यू कंपनीचा ओव्हरऑल चांगला आहे. आता इन्कम स्टेटमेंट बघूया. हा सुद्धा अॅन्युअल डेटा आहे 5 वर्षाचा. ह्यात आपण सेल्स, अदर इन्कम आणि नेट प्रॉफिट बघणार आहोत. बाकीच्या कॅटेगरी तुम्हाला मी सांगितलं तशा अॅनालाइज करायच्या आहेत. सगळ्या कॅटेगरी अॅनालाइज करणं गरजेचं आहे. सेल्स आणि रेव्हेन्यूच्या व्हॅल्यू सेमच आहेत. 2017 ते 19 वाढलाय, 20 मध्ये कमी झालाय आणि 21 मध्ये परत वाढलाय. अदर इन्कम बघूया. 405, 299, 325, 272 आणि 146, म्हणजे अदर इन्कम कमी जास्त होतोय आणि रेव्हेन्यू वगैरे ह्याच्या तुलनेत तो काही अनप्रपोर्शनली लार्ज वगैरे असं काही नाहीये. त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे ही. म्हणजे काय तर तुमच्या कोर बिझनेसपेक्षा अदर इन्कम जास्त नाही असला पाहिजे, तसं नाहीये, त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे. नेट प्रॉफिट बघूया आता आपण. 668, 1342, 1732, 138 आणि 1299, म्हणजे वाढला होता 2017 ते 2019. 20 मध्ये खूपच मेजर फॉल आला, म्हणजे कंपनीचा बिझनेस चांगला झाला नाही, पॅन्डेमिकचा खूप जास्त असर झाला असा त्याचा अर्थ होतो. आणि 20च्या तुलनेत 21 मध्ये वाढला, त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. आणि मेटलच्या किमती सुद्धा मध्ये वाढल्या होत्या, मेटलचे शेअर तेजीमध्ये होते, त्याचा फायदाही या नॅल्को कंपनीला झाला. त्याच्यामुळे सुद्धा नेट प्रॉफिट वाढण्याची शक्यता आहे. बॅलन्स शीट बघूया आता आपण. ह्याच्यामध्ये आपण शेअर कॅपिटल, रिझर्व्ह सरप्लस, करंट लायबिलिटी आणि करंट ऍसेट्स बघणार आहोत.
शेअर कॅपिटल बघूया, 966 ला कॉन्स्टंट होतं 2017-18 मध्ये, आणि 19-20 मध्ये 932 आणि 21 मध्ये 918, म्हणजे काहीतरी शेअर कॅपिटलमध्ये व्हेरिएशन आहे, म्हणजे स्प्लिट वगैरे झाला असेल किंवा काही बोनस वगैरे दिला असू शकतो, त्याच्यामुळे ते शेअर कॅपिटलमध्ये बदल होतो. रिझर्व्ह अँड सरप्लस बघूया आपण, 9238, 9537, 9552, 9053 आणि 9760, म्हणजे साधारण 9200 ते 9500 वगैरे ह्या रेंजमध्येच आहे. आणि ओव्हरऑल रिझर्व्ह अँड सरप्लस खूप चांगला आहे कंपनीचा. कंपनी डिव्हिडंड किंवा हे असं सगळं रिझर्व्ह अँड सरप्लस मधूनच देते, त्याच्यामुळे चांगले रिझर्व्ह अँड सरप्लस आहेत. करंट लायबिलिटीज बघूया, 2651, 2440, 2905, 2720 आणि 2049, ते कमी जास्त होतात, पण साधारण 2000 ते 2900 करोडच्या आसपास आहेत करंट लायबिलिटीज. ठीक आहेत, पण खूप काही कमी झालेल्या नाहीयेत. आता करंट ऍसेट्स बघूया आपण, 5655, 5613, 5600, 4557, 4306, म्हणजे तुम्ही समजा करंट ऍसेट्स आणि करंट लायबिलिटी कम्पेअर केली तर करंट ऍसेट इज ग्रेटर दॅन करंट लायबिलिटी, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आयडियल मध्ये पण असंच पाहिजे. आता आपण कॅश फ्लो बघणार आहोत. इथे आपण ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी आणि नेट कॅश फ्लो बघणार आहोत. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज बघूया, 1435, 1466, 2408, -348 आणि 0, म्हणजे 2017 ते 19 वाढला होता, 2020 मध्ये निगेटिव्ह आणि 21 मध्ये झिरो कॅश फ्लो, म्हणजे कंपनी इलिक्विड आहे, पैशाचा ओघ कंपनीमध्ये होत नाही, आणि ही अजिबातही चांगली गोष्ट नाहीये. पण निगेटिव्ह मधून झिरो मध्ये आलाय म्हणजे कॅश फ्लो मध्ये सुधारणा झाली, आणि ही एकच जमेची बाजू आहे. इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज बघूया, 1550, -366, -531, +872 आणि 0, म्हणजे 2017 मध्ये पॉझिटिव्ह होता, 18-19 निगेटिव्ह, 20 मध्ये चांगले रिटर्न झाले, पॉझिटिव्ह झाला, पण 21 मध्ये 0, आणि 0 असणं ही चांगली गोष्ट नाही. इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे ऍसेट्सची खरेदी, म्हणजे तुमचं बिल्डिंग, लँड, फर्निचर वगैरे सगळं हे, आणि शेअर मार्केटमध्ये म्हणजे जी सिक्युरिटी इन्व्हेस्टमेंट आहे ती, ते सगळं इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीमध्ये येतं, आणि त्यातनं कंपनीला चांगले रिटर्न मिळालेले नाहीत असा याचा अर्थ होतो. आता नेट कॅश फ्लो बघूया, -629, 0, +146, -153 आणि 0, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, 0 असा चेंज होतोय, आणि नेट कॅश फ्लो 0 आहे, ही चांगली गोष्ट नाही. आता आपण रेशोज बघणार आहोत. पहिल्यांदा आपण रिटर्न आणि मार्जिन रेशोज बघणार आहोत, त्यानंतर बाकीचे. रेशोजचा सगळा डेटा पर्सेंटेज मध्ये आहे, आणि हा सुद्धा 5 वर्षाचा अॅन्युअल डेटा आहे. आता आपण रिटर्न ऑन नेटवर्थ इक्विटी बघूया, ROE 6.54, 12.77, 16.53, 1.36 आणि 12.16, म्हणजे थोडक्यात काय तर 2017 ते 19 वाढला होता, 2020 मध्ये खूप कमी आला ROE, रिटर्न ऑन इक्विटी, आणि 20च्या तुलनेत 21 मध्ये वाढला, 12% झाला, आणि चांगले रिटर्न्स आहेत, ही चांगली गोष्ट आहे. ROCE बघूया, 8.50, 9.99, 22.40, 1.96, 10.45, 2017 ते 19 वाढला, 20 मध्ये कमी झाला, पॅन्डेमिकचाच असर आहे, आणि 20च्या तुलनेत 21 मध्ये वाढलाय, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. रिटर्न ऑन ऍसेट्स बघूया आता आपण, 4.60, 9.18, 11.44, 0.93, 8.83, सेम ROE सारखाच पॅटर्न आहे. 17 ते 19 वाढला, 20 मध्ये कमी झाला, पॅन्डेमिकचा असर आहे, आणि 2021 मध्ये वाढलाय, आणि ही चांगली गोष्ट आहे. आता आपण मार्जिन रेशो बघूया, ग्रॉस प्रॉफिट मार्जिन बघूया, 19.72, 17.84, 27.98, 8.99, 21.54, चांगले रिटर्न्स आहेत. ग्रॉस प्रॉफिट मार्जिन चांगला आहे कंपनीचा, कंपनी प्रॉफिटमध्ये असायचा अर्थ होतो. ऑपरेटिंग मार्जिन बघूया, 13.35, 12.79, 23.84, 2.73, 14.77, चांगले रिटर्न्स आहेत. नेट प्रॉफिट बघूया, 8.86, 14.11, 15.06, 1.63, 14.51, ठीक आहे, चांगले रिटर्न्स आहेत. म्हणजे नेट प्रॉफिट चांगला आहे कंपनीचा, प्रॉफिटमध्ये असायचा अर्थ होतो. लिव्हरेज, ग्रोथ आणि टर्न ओव्हर रेशो आता आपण बघणार आहोत. लिव्हरेज मध्ये सर्वात महत्वाचा डेट टू इक्विटी रेशो, कंपनीचं कर्ज वगैरे किती आहे त्याचं हे होतं. 2017 मध्ये 0.01 होतं, 18 मध्ये 0, 19 मध्ये 0.01, 20 आणि 21 मध्ये 0, म्हणजे ही झिरो डेट कंपनी आहे, कर्जमुक्त झालेली कंपनी आहे, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. ग्रोथ रेशोज बघूया, CAGR, कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट इथे दिलेला आहे,
पहिले आपण सेल्सचा बघूया, मग नेट प्रॉफिटचा बघूया. 8585.07, 13.49, 29.88, 5.98 आणि -2.95 म्हणजे निगेटिव्ह रिटर्न आहेत आणि चांगली गोष्ट नाही. 2017 ते 20 चांगले रिटर्न्स होते, पण कमी कमी होत गेला होता सेल्सचा CAGR आणि ही सुद्धा चांगलं इंडिकेशन नाही. आता आपण नेट प्रॉफिटचा CAGR बघूया. 2485.59, 0.77, 48.36, -54.53 आणि -1.61 निगेटिव्ह आहे नेट प्रॉफिटचा CAGR आणि ही चांगली गोष्ट नाही. आता आपण टर्न ओव्हर रेशोज मध्ये ऍसेट इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो आहेत. ऍसेट इन्व्हेंटरी कंपनीची काय ते सांगतात. आता आपण शेअर होल्डिंग पॅटर्न बघणार आहोत. शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये जो मोठा ब्लू पॅच दिसतोय तो प्रोमोटर स्टेक आहे. ग्रीनिश पॅच आहे तो FI आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. येलो पॅच म्हणजे DI आहे, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आणि जो ऑरेंज पॅच आहे तो म्हणजे पब्लिक शेअर होल्डिंग आहे. प्रमोटरचा 51.28% स्टेक आहे, जो हेल्दी प्रमोटर स्टेक आहे, चांगला प्रमोटर स्टेक आहे. प्रमोटरचा कंपनीमध्ये कॉन्फिडन्स आहे असा याचा अर्थ होतो आणि ही चांगली गोष्ट आहे. FII 8.64%, चांगलं FII फॉरेन इन्व्हेस्टरचा शेअर होल्डिंग पण चांगला आहे. DII 11.45% म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा कंपनीमध्ये शेअर होल्डिंग आहे, त्यांचा सिग्निफिकंट शेअर होल्डिंग आहे, म्हणजे चांगलं आहे. आणि पब्लिक शेअर होल्डिंग 28.6%, पब्लिकचा सुद्धा चांगला शेअर होल्डिंग आहे. त्याच्यामुळे शेअर होल्डिंग पॅटर्न कंपनीचा खूप चांगला आहे. ही होती नॅल्को, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी, ह्या कंपनीची माहिती. जर तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या ईमेल आयडीवर मला लिहून कळवा. जर तुम्हाला अजून कुठल्या कंपनीची माहिती हवी असेल तर मला सांगा, मी त्याच्याबद्दल व्हिडिओ नक्की करेन. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा. माझ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया.